जंगलराज जर येऊ द्यायचं नसेल तर आम्हाला पुन्हा मतदान करा असं त्यांनी सांगितलं. याचाच अर्थ त्यांचा हल्ला थेट लालू प्रसाद यादवांवरती होता. जंगलराज लालू प्रसादांच्या काळातलं जे होतं ते अक्षरशः खऱ्या अर्थाने जंगलराज सारखं होतं. दिवसाढवळ्या गुन्हे व्हायचे. अपहरणाची इंडस्ट्री म्हणजे ही इंडस्ट्री चालवणारे कोण होते तर राज्यकर्तेच होते. 2005 पासून नितीश कुमार मुख्यमंत्री असताना आज पंतप्रधान मोदी सगळ्या सभांमध्ये जंगलराज विरुद्ध मंगलराज म्हणत असतील. ती स्लोगन लोकांना पटत असेल याचा अर्थ काय? लालूंचं रूपांतर कशात झालं ते आपण बघतो आणि आज नितीश कुमार कुठे आहेत ते आपण बघतो. मतचोरीचा मुद्दा धुवून निघाला अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला वाटते का? लालू प्रसाद यादव पूर्ण हस्तंगत होत चालले आहेत आणि नितीश कुमारांना उद्याहून ते 20 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत आणि त्यांची कारकीर्द जंगलराज संपवणाऱ्याची कारकीर्द, लॉ अँड ऑर्डर परत आणणाऱ्याची कारकीर्द आली, माता भगिनींना न्याय मिळवून देणाऱ्याची किंवा सन्मान देणाऱ्याची झाली. तर ही चांगली गोष्ट आहे. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि पद्धतीनं गाजलेली अशी बिहारची निवडणूक पार पडलेली आहे. निकाल देखील जवळपास आपल्या समोर आलेले आहेत. एकतर्फी विजय मिळवलेला आहे एनडीएनी. आता हा एनडीएचा विजय नेमका काय सांगतो किंवा एनडीएच्या विजयामध्ये नेमकी काय काय पुढची गणितं बसतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण राजकारण जसं दिसतं तसं कधीच नसतं आणि म्हणून ते फसवं असतं असंच म्हणायला हरकत नाही. कारण आज जरी एनडीए सत्तेवरती तिथे येताना दिसते आहे तर प्रत्यक्षामध्ये काय होणार आहे तिथे हे पण पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री कोण बनणार आहे हे पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर जर दुसरी बाजू पाहायची झाली तर तिथलं जे महागठबंधन आहे म्हणजे RJD आणि काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर पक्ष हे धुळीला मिळालेले आहेत. आत्ताच्या घडीला ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये तेजस्वी प्रताप यादव आणि राहुल गांधी यांचं राजकीय भवितव्य काय याबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहेत. अर्थात ही प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी नसतात, ती तात्पुरती असतात. कदाचित त्याला काही कालांतराने उत्तरं देखील मिळत असतात. पण ती उत्तरं आत्ताच्या घडीला दिसत आहेत का यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये मग अजित पवारांचा विषय असेल किंवा जे अन्य काही विषय असेल. अजित पवारांचा विषय म्हणजे अजित पवारांच्या पुत्रांनी जमिनीच्या संदर्भात केलेला जो विषय आहे त्याच्यावरती जे काय गाडं पुढे सरकलेलं आहे या संदर्भातले विषय असतील या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी अर्थातच नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, बहुप्रतीक्षित, बहुचर्चित आणि ज्याला आपण म्हणू की हाय प्रोफाईल अशी आपण निवडणूक म्हणता येईल. कारण बिहारच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अशी बिहारची निवडणूक पार पडलेली आहे. 2 टप्प्यामध्ये ती पार पडली आणि त्याचा निकालही लागलाय. म्हणजे अजून अंतिम निकाल आपल्या हातामध्ये आलेले नसले तरी आता सकाळपासून जो काय आपण कल पाहतोय किंवा जो काय ट्रेंड पाहतो आहे याप्रमाणे एनडीएचं सरकार तिथे स्थापन होत आहे. 2014 साली एनडीएला 243 पैकी 206 जागा मिळाल्या होत्या. आज तो आकडा देखील एनडीए आत्ताच्या घडीला पार करताना आपल्याला दिसतं आहे. ही परिस्थिती बिहारमध्ये नेमकी का उद्भवली? काँग्रेस प्रणित जो काय महागठबंधन होतं, RJD प्रणित जे महागठबंधन होतं यांची नेमकी परिस्थिती का झाली आपण एक एक टप्प्याने आपण चर्चा करूया. पहिली परिस्थिती तर म्हणजे पहिली प्रतिक्रिया नेमकी काय आहे, मग आपण बीजेपीनी काय केलं, JDUनी काय केलं, RJDनी काय केलं, काँग्रेसनी काय केलं याच्यावरती जाऊया. पहिली प्रतिक्रिया नेमकी काय? पहिली प्रतिक्रिया म्हणजे अपोजिशन किंवा राहुल गांधी आणि तेजस्वी यांनी घेतलेले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये तेजस्वी यांची लोकप्रियता आहे, ते युवा नेते आहेत आणि त्यांचं फॉलोईंग चांगलं आहे हे दिसतच आहे. पण काँग्रेस खूपच दुबळी झालेली आहे आणि काँग्रेसच्या नेते राहुल गांधी यांनी जे मुद्दे घेतले, मी मागच्या आपल्या 2-3 व्हिडिओमध्ये हे बोललो आहे की मतचोरीचा मुद्दा, त्याआधी EVMचा मुद्दा, त्याआधी घटना बदलण्याचा मुद्दा, ते कुठलाही एक मुद्दा घेताना दिसत नाहीत आणि मुद्दे बदलताना घेतात ते मुद्दे तांत्रिक स्वरूपाचे आहेत, म्हणजे प्युअरली राजकारणाचे नाहीत. आणि बिहारमध्ये प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक माणूस बिहारमधला हा राजकीयदृष्ट्या अतिशय सजग आणि परिपक्व आहे. म्हणजे त्यांना जसं ते अभिमन्यू पोटातनं विद्या शिकून आला आणि थोडीशी अर्धवट गलांट्याचा घात झाला तसं बिहारमधल्या मुलांना अगदी लहानपणापासून राजकारण, जातीची समीकरणं हे अगदी सहजपणे कळतं. त्यांना वेगळं सांगावं लागत नाही. ते म्हणजे जातीचे गणित, समाजाची गणित हे सगळं त्यांना अंगभूतच ज्ञान आहे. लहानपणापासून त्यांच्या ब्रिंगिंग अप मध्ये ते आहे.
म्हणजे युपी बिहारमध्ये तुम्ही नाव सांगता, नावाबरोबर जात सांगता, इतक्या सहजपणे आपल्याला जिकडे म्हणजे अगदी पांढऱ्या पैसे लोक जातीवाद म्हणतील, तर तिथे प्रत्येक माणूसच जातीवाद आहे, कारण जात सांगितल्याशिवाय व्यवहारच होत नाही पुढे. म्हणजे मी अमुक तमुक पंडित, मी अमुक तमुक पैसे, असं इतकं नाव सांगतं, उपाधीसारखं चातुर्वर्ण्यातला आपला वर्ण सांगतात. तर आणि तिथल्या प्रत्येक व्यक्तीला याची कल्पना असते, जातीची समीकरणं काय आहेत, कोण कुठल्या समाजाचं आहे, आणि राजकीय जाण खूप जास्ती, असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. त्यामुळे पहिली प्रतिक्रिया अशी आहे की नितीश कुमार यांची छबी, त्यांची एकूण इमेज, त्याच्यानंतर जातीची समीकरणं त्यांनी मांडलेली, विकासाच्या योजना, आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रासारखं लाडकी बहीण सारखी योजना 10,000 रुपये महिलांना दिले, ती ही त्याची कारण आहेत. त्यामुळे रिॲक्शन हीच आहे की निवडणुकीच्या तोंडावर रेवड्या देणं किंवा काही लोकांना डायरेक्टली पैसे देणं हा ट्रेंड, म्हणजे पूर्वी निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री महात्मा गांधी चालले म्हणजे काय नोटा वाटल्या झोपडपट्ट्यांमध्ये, किंवा 2 दिवस आधी वाटले, मग त्याच्यावर लोक दक्षता पथकं नेमायला लागली, उमेदवारांचे लोक, राजकीय पक्ष, मग त्यातनं काही लोकांना पैसे वाटताना पकडलं वगैरे वगैरे. म्हणजे मतदाराला 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये वाटण्यापेक्षा एखादी स्कीम करून मतदारांच्या खात्यात थेटच द्या राजरोसपणे, आणि निवडणूक साधारण केव्हा जाहीर होणार माहिती, त्याच्या आधी एखादी कल्याणकारी योजना आणा, ही पूर्णपणे घटनेच्या चौकटीत आणता येते. आणि त्यामुळे त्याला काही आक्षेप घेता येत नाही, सरकारचा अधिकार असतो निवडून आलेल्या. त्यामुळे सरकारी पैशातनं 30-35 हजार कोटी रुपये जर वाटले असतील वेगवेगळ्या स्कीम्सच्या खाली, आणि त्याचा फायदा झाला असेल, तर याचा एक सुजाण नागरिक आणि अर्थशास्त्र थोडंफार कळणार, मला खूप कळत नाही अर्थशास्त्र, पण राज्याची स्थिती बिकट आहे बिहारची, तीच महाराष्ट्राच्या लाडकी बहीणमुळे. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकप्रिय योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करणं हा एक प्रकारे मतदारांना लाच देण्यासारखा आहे. आणि तरी देखील युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं, तसं विजय हा विजय असतो, निवडणुकीतला, प्रेमातला किंवा युद्धातला. त्यामुळे विजय तर इंडियाचा होताना दिसतोय, तेव्हा त्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं, इतकंच. निश्चितपणे. आता आपण थोडंसं विश्लेषणात्मक पद्धतीने जाऊया, कारण आपण दोन्ही बाजू पाहूया. आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर भाजपा आणि नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष आणि त्याच्याबरोबर असलेले बाकीचे जे म्हणजे रामविलास पासवानांचा, म्हणजे चिराग पासवानांचा आता असलेला त्यांचा जो पक्ष आहे, लोक जनशक्ती पक्ष, नंतर हिंदुस्थान आवामी लीग जी आहे, जितनराम माझी यांची, हे सगळे जर पक्ष आपण त्याने सगळे जे काय बसवले त्याच्यामध्ये, याच्यामध्ये जागा वाटप करताना त्यांनी त्यांचं जागा वाटप सहजरित्या पूर्ण होताना दिसलं. म्हणजे अर्थात काय खळखळाट झाला नसेल का, तर निश्चितपणे झाला असेल, पण तो बाहेर येऊ दिला नाही त्यांनी, आणि ते जागा वाटप त्यांनी सहजपणे पार होताना आपल्याला पाहायला मिळालं. ह्याच्या विरोधात महागठबंधनची परिस्थिती अत्यंत वाईट दिसली, त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये देखील उमेदवार उभे केले. आता ह्या परिस्थितीमध्ये जागा वाटप होत असताना जेडीयू आणि भाजपानी समसमान जागा वाटून घेतल्या. म्हणजे भाजपाला तिथे फार खळखळ करता आलेली नाही असं म्हणायचं का, किंवा जेडीयूनी आपलं भाजपाला ताणून धरत तेवढ्याच जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेतल्या, कारण भाजपा तिथे मोठा पक्ष होता, गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये जास्त जागा निवडून आल्या होत्या जदयूपेक्षा, तरी कमी जागा असून सुद्धा जदयूला त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं. ही परिस्थिती जी होती, अशा परिस्थितीमध्ये भाजपाने थोडं नमती भूमिका घेतली असं तुम्हाला वाटतं? नाही, भूमिका नमती घेण्याचा प्रश्न नाही, याच्यामध्ये वास्तवाचं भान असण्याचा प्रश्न आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे बिहारमध्ये त्यांच्या राज्याचं नेतृत्व करेल अशा प्रकारचा नेता आज रीतीला नाही. म्हणजे उपमुख्यमंत्री पदावरचे जे आहेत नेते, ते अर्थातच मुख्यमंत्री होऊ शकतात. म्हणजे तशा अर्थाने भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणता येतील अगदी मूळ ते सुशील कुमार मोदी होते, की जे पूर्वी उपमुख्यमंत्री होते, वित्तमंत्री होते, राज्यसभा खासदारही पूर्वी होते, काही काळापूर्वी, म्हणजे अनेक वर्षापूर्वी. तर सुशील मोदी हा चेहरा होते भाजपचा, आणि अतिशय सिन्सिअर आणि अतिशय चांगले नेते होते सुशील मोदी. तशी आत्ताची परिस्थिती नाही. आता जे चौधरी आहेत मुख्यमंत्री होते ते मूळ राजदमधले आहेत, ते नंतर जनता दलात आलेत. म्हणजे जसं मी कायम उदाहरण देतो की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ज्या तोलामोलाचे नेते आहेत, तसा नेता भारतीय जनता पक्षाकडे ठाणे जिल्ह्यात नाही. आज पुण्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत पाटलांसारखा नेता कोल्हापूरहून आयात केला की जो भाजपचा नेता आहे पुण्याचा. त्यामुळे अजित पवारांना तोंड देईल असा सक्षम नेता भाजपकडे आज नाही तिथे पुण्यामध्ये. तसं बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे राज्यव्यापी चांगला नेता नाही, राज्याचं नेतृत्व करेल असा, नितीश कुमारांच्या तोलामोलाचा. यशस्वी हे यापूर्वी उपमुख्यमंत्री झालेत, मुख्यमंत्री झालेले नाहीत, तरी यशस्वी यादवांच्या तोडीचा नेता पण आज भारतीय जनता पक्षाकडे नाही असं मला वाटतंय, जरी त्यांचा आता पराभव होत असला तरी. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारचं कॅम्पेन केलं त्या तडफदारपणे अख्ख्या राज्याचं कॅम्पेन करेल असा नेता भारतीय जनता पक्षाकडे नाही. त्यांची वीस तर मोदी आणि अमित शहाकडेच होती. त्यामुळे जागा वाटपात भाजपने नमतं घेतलं असं नाही, तर उलट नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाला दोघांनाही त्यांनी 101 जागा घेतल्या, आणि ते करताना त्यांनी हे खुबीने करून घेतलं राजकीय दृष्ट्या की आपण दोघंही
एकाच फिगरच्या म्हणजे 101च जागा लढतोय, त्यात आमच्या जास्त आलं तर उद्या मुख्यमंत्री आमचा होऊ शकतो. हा अवकाश ठेवण्यामागे भाजपचा मुत्सद्दीपणा आहे. कारण असं की नितीश कुमारांचा चेहरा, जसं एकनाथ शिंदेचा चेहरा ठेवून इलेक्शन लढली, मुख्यमंत्री पदावर ते होते, लाडकी बहीण त्यांच्या काळात जाहीर झाली, पण एकनाथ शिंदेच्याकडे मुळातच आमदार कमी होते आणि भाजपच्या त्यांच्या दुपटीहून जास्ती होते. त्यामुळे भाजपला जागा वाटपात जास्ती जागा मिळाल्या महाराष्ट्रात. तसं तिथे झालं नाही, दोघांनी 101 जागा लढवल्या, पण तरीही अमित शहा किंवा मोदी यांनी नितीश कुमारांचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा म्हणून प्रोजेक्ट केलेला नव्हता. त्यांनी ते सेफ गेम खेळलं होतं की जर मागच्या वेळेसारखं 43 सारख्या खूप कमी आल्या नितीश कुमारांच्या आणि सरकार बनवता आलं तर आपला क्लेम राहावा मुख्यमंत्री पदावर. पण मला आत्ताही असं वाटतं की भाजपने कुठलंही कॉम्प्रोमाइज वगैरे केलेलं नाही 101 जागा लढवून त्यांच्या बरोबरीने. उलट भाजप मोठा भाऊ व्हायच्या दिशेने जात होता, पण होत का नाहीये तर स्थानिक नेतृत्व त्यांच्याकडे पॉवरफुल नाही आता. मोदी आणि अमित शहा हे किती नाही म्हटलं तरी बिहारच्या बाहेरचे आहेत. त्यांचा सपोर्ट असेल, केंद्राचा सपोर्ट त्या राज्याला लागणारे आर्थिक स्थिती दुबळे असल्यामुळे आता आंध्र प्रदेशलाही केंद्राचा सपोर्ट आहे, म्हणून तर चंद्राबाबू आणि नितीश कुमारांचे खासदार सपोर्ट करतात मोदींच्या सरकारला. परंतु नितीश कुमारांचा चेहरा होता, त्यांची विश्वसनीयता होती, विश्वासार्हता होती आणि 20 वर्ष ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महिलांसाठी केलेल्या कल्याणकारी योजना म्हणजे शाळेतल्या मुलींना सायकली दिल्या 2005 मध्ये, त्याच मुली आज समजा 8वीतल्या असतील तर आज त्या 33 वर्षाच्या आहेत मुली, 5वीतल्या असतील तर त्या आज 30-32 वर्षाच्या आहेत. त्या अजूनही 20 वर्ष नितीश कुमारांच्या मतदार राहतील, ट्रस्टेड वोटर्स सारख्या, पण त्यांचं वय झालेलं आहे. म्हणजे नितीश कुमार हे काही म्हणजे लालू प्रसादांच्या पिढीतलेच नेते आहेत, राजकीयदृष्ट्या हुशार आहेत. त्यांना हे कळतं की लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या ही महिलांची असेल तर त्यांच्या कल्याणाचं केलं पाहिजे. त्यांनी 2005 मध्ये सायकली दिल्या, पुढे 10वी आणि पास झालेल्या मुलींना इन्सेंटिव्ह म्हणून स्कॉलरशिप किंवा बक्षीस दिलं, 10वी झाल्यावर 12वी झाल्यावर बक्षीस दिलं. म्हणजे मुलींना शिकण्याची आस राहावी, इच्छा व्हावी, नाही तर ड्रॉपआउट होतात मुली. बिहारसारखं बिमारू म्हणजे अगदी जी आजारी राज्य होती त्यातलं अग्रगण्य आजारी राज्य होतं बिहार, तिथे मुलींच्या शिक्षणाला कसं प्राधान्य येतील, मुलांनाच प्राधान्य दिलं होतं. म्हणून मुली 10वी झाल्यावर इन्सेंटिव्ह, 12वी झाल्यावर काही रोख पारितोषिक, ग्रॅज्युएट झाल्यावर पारितोषिक, त्यातनं मुलींचं शिक्षण वाढतं. हा जो त्याच्यानंतर दारूबंदीचा त्यांचा निर्णय, खेडोपाडी महिलांना जो त्रास होतो दारूच्या व्यसनामुळे नवऱ्याच्या, तो बायकांनाच होतो. आणि त्या सगळ्या बायकांनी त्या ऋणातनं उतरवण्यासाठी त्यांना मतं दिली असतील तर त्यांचं काहीच चूक नाही. आता हे 10,000 रुपये ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिले हे मला लाच वाटतात. 80 कोटी लोकांना मोदी फुकट धान्य देतात ही पण मला लाच वाटते आणि त्यांनी लोक आळशी होतील असं वाटतं. पण कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारला आपल्या तिजोरीचा वापर कसा करायचा याचा अधिकार असतो, त्यामुळे ते कॉन्स्टिट्युशनली रॉंग नाहीये, पण ती सवय चांगली नाही असं मला वाटतं. पण आता हळूहळू लोकप्रियतेच्या मागे लागून आणि निवडणुका जिंकायच्या असल्यामुळे लोकप्रिय योजना आणि निवडणुकीच्या तोंडावरचे लोकप्रिय योजना किंवा रेवड्या, म्हणजे रेवड्या हा शब्द मोदींनी वापरला होता, तोच मी वापरतोय, तो रेवड्या देण्याचा प्रघात आहे तो त्याही पक्षाने आता अंगीकारलाय. कारण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते 3 वर्ष 10 महिने महाराष्ट्रात आणि 2010ला आले आणि 14ला इलेक्शन झाल्या, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा ऑर्डिनन्स काढला. म्हणजे आधी 5-20 केलं नाही बिल, ऑर्डिनन्सच आणला थेट. कारण काय तर त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होणार माहिती म्हणून निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा करायची. सुशीलकुमार शिंदेंनी 2004 साली निवडणुकीला जाताना वीज मोफत दिन असं जाहीर केलं, त्याचे फोटो छापून आले वृत्तपत्रात आणि पहिल्या कॅबिनेटला देण्याचं मोफत वीज देणं शक्य नाही. त्याचं कारण काय तर ती प्रिंटिंग मिस्टेक होती म्हणली जाहीरनाम्यातली. तर अशा प्रकारचे खेळ सगळ्या पक्षांनी यापूर्वी केलेले आहेत, वायदे केले ते पाळले नाहीत, मग त्याला जुमला वगैरे हे आला अमित शहानी वापरलेला शब्द. त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. नितीश कुमार हे हुशार राजकारणी असल्यामुळे त्यांनी 10,000 रुपये देताना ज्या महिला उद्योजकतेचं कौशल्य दाखवून चांगला उद्योग करतील त्यांना 2 लाख रुपये पुढे देऊ सांगितलंय. त्यामुळे आता 1.5 कोटी महिलांना दिलं असं तरी त्यातल्या चांगला उद्योग करणं इतकं सोपं नाही 10,000च्या भांडवलात. त्यामुळे ती कदाचित संख्या कमी होईल. तेव्हा ते हुशारीने काही जाहीर केलेली गोष्ट आहे. पण ठीक आहे, म्हणजे शून्यापेक्षा काहीतरी दिलं, पण ते लाडक्या बहिणींचीच पुनरावृत्ती वेगळ्या प्रकारे केली, वेगळ्या फॉर्म मध्ये केली. म्हणजे शिवराज सिंग चौहानांच्या मध्य प्रदेशातली लाडली बहिणा योजना महाराष्ट्राने आणली, पुढे अनेक राज्यात त्याची कॉपी झाली आणि बिहारमध्ये त्याचीच परिणती आता विजयात होती आणि विजय किती तर लँडस्लाइड विक्ट्री आहे. त्यामुळे जवळपास 70-80% सीट ते जिंकतायत, म्हणजे 66 2/3 पेक्षाही जास्ती. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा या सगळ्याचा परिपाक आहे. निश्चितपणे लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या तिथे. पंतप्रधान मोदींचं त्या संदर्भामध्ये तिथे जी काय सगळी भाषणं झाली याच्यावरती त्यांनी केवळ आणि केवळ जंगलराजवरतीच भर देताना आपल्याला पाहायला मिळालं. जंगलराज जर येऊ द्यायचं नसेल तर आम्हाला पुन्हा मतदान करा असं त्यांनी सांगितलं. याचाच अर्थ त्यांचा हल्ला थेट लालू प्रसाद यादवांवरती होता, तेजस्वी प्रसादांवरती अर्थात त्यामुळे होता.
पण एकंदरीतच जंगलराजीची काय संकल्पना बिहारनी पाहिलेली आहे किंवा बूथ कॅप्चरिंग म्हणा, जाळपोळ म्हणा, लोकांना गोळीबार करून मतदानाला येऊ द्यायचं नाही म्हणा, ही परिस्थिती बिहारमध्ये होती. तुम्ही आम्ही ही पाहिलेली आहे. प्रत्यक्ष काही त्याच्या घटना प्रत्यक्ष तिथे जाऊन जरी पाहिलेलं नसलं तरी त्याची काही चित्रणं आपण पाहिलेली आहेत. बातम्यांमधून आपण हे सगळं पाहिलेलं आहे, वर्तमानपत्रामधून वाचलेलं आहे. ती परिस्थिती आज पूर्णपणे बिहारमध्ये परिस्थिती बंद होताना, म्हणजे आपण जनरली असं पटकन म्हणतो हा काय युपी बिहार आहे का, त्याचा अर्थ युपी आणि म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हे प्रकार सर्रास चालायचे, हे प्रकार आता बंद होताना दिसत आहेत. आणि त्याचा जर रेफरन्स घेऊन मोदींनी हे आवाहन केलेलं होतं, त्याला जास्त प्रतिसाद मिळाला असं वाटतं तुम्हाला? म्हणजे जंगलराजची जी संकल्पना आहे 2005 पासून नितीश कुमार मुख्यमंत्री तरी जंगलराज का म्हणावं लागतं आज? कारण नितीश कुमारांच्या राज्यात एक क्राईम आहेत मोठ्या प्रमाणावर आणि तरी देखील जंगलराजची आठवण पंतप्रधान करून देत असले तर त्याचं कारण असं आहे की अरुण शौरींनी एक वाक्य वापरलं होतं की आग बुझाने के लिए गंगाजल की जरूरत नाही होती. म्हणजे काय, तर आग विझवणं ही प्रायोरिटी असेल तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं पाणी शिंपडा काही करा पण ती आग विझवा, किंवा आपण मराठीत दगडापेक्षा वीट मऊ म्हणतो तसं जंगलराज लालू प्रसादांच्या काळातलं जे होतं ते अक्षरशः म्हणजे खऱ्या अर्थाने जंगलराज सारखं होतं. आणि त्याच्यामध्ये दिवसाढवळ्या गुन्हे व्हायचे, अपहरणाची इंडस्ट्री, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अपहरण करायचं आणि त्याच्या नातेवाईकांकडे 10 लाख 20 लाख 50 लाख मागायचे, ते वसूल करायचे आणि त्या व्यक्तीला सुरक्षित घरी सोडायचं. ही इंडस्ट्री चालवणारे कोण होते तर राज्यकर्तेच होते. म्हणजे लालू प्रसादांकडे निर्देश जाईल अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे बॉलिवूडमध्ये म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अपहरण नावाचा सिनेमा आला की जो प्रकाश जे बिहारी आहेत त्यांनीच बनवला. त्यांना वास्तवाचं भान होतं, जमिनीवर काय होतं हे माहीत होतं. त्याच्यानंतर गंगाजल सारखा सिनेमा आला, भागलपूर सारखा इन्सिडेंट पूर्वी घडलेला आहे की जेलमध्ये कैद्यांचे डोळे काढण्याची शिक्षा परस्पर द्यायची. म्हणजे थोडक्यात कायदा हातात घ्यायचा. न्यायालय आहेत कशाला लोकशाहीमध्ये, शेवटी कायदा हातात घ्यायचा असेल, पोलिसांनी असेल, राज्यकर्त्यांनी असेल तर मग ते जंगलराजच होईल ना. बळी तो कानपिळी हे राज्य येईल. आणि म्हणून जंगलराजची संकल्पना आली. 2005 पासून नितीश कुमार मुख्यमंत्री असताना आज पंतप्रधान मोदी सगळ्या सभांमध्ये जंगलराज विरुद्ध मंगलराज म्हणत असतील आणि ते नॅरेटिव्ह किंवा ती स्लोगन लोकांना पटत असेल. याचा अर्थ काय, तर लालू प्रसादांच्या काळात बिहारचं अक्षरशः रूपांतर नरकात केलं गेलं होतं. आणि त्यामुळे एखादा मुलगा शालेय जीवनात नापास झाला 7वीत 8वीत 6वीत 9वीत 10वीत 12वीत केव्हाही, तर त्याच्या आई त्याला म्हणायची नरक से बाहेर निकल, तू बिहार सोडून जा तुझं कल्याण होईल. म्हणजे इतकी खात्री त्या माऊलीला वाटायची की बिहार सोडलं तर माझ्या मुलाचं कल्याण होईल, म्हणजे इथे माझ्या मुलाचं अकल्याण होईल. आणि ही खात्री सगळ्या माता भगिनींना होती. ती आता नितीश कुमारांच्या काळात लॉ अँड ऑर्डर सुधारली आणि त्यामुळे जंगलराजचं नॅरेटिव्ह अजूनही चालतंय आणि ते लालू प्रसादांना चिकटतंय. आणि त्याचा परिणाम असा की यशस्वींना कल्पना आहे, ते धडाकेबाज प्रचार केला तरी त्यांनी लालूंना फार फिरू दिलेलं नाही. आपल्या वडिलांची पुण्याई आणि कर्तूत हे दोन्ही लालू प्रसादांच्या मुलाला माहिती आहे. आणि म्हणूनच यशस्वींनी लालू प्रसादांना प्रचाराला फार येऊ दिलं नाही. म्हणजे चारा घोटाळ्यापासून जंगलराजचे सगळ्याचे प्रणेते ते आहेत. वास्तविक ते आणि नितीश कुमार दोघे जयप्रकाश नारायणांच्या मुवमेंट मधून आलेले आहेत आणीबाणीनंतरच्या. पण ते आले ध्येयवादी तरुण म्हणून. लालूंचं रूपांतर कशात झालं ते आपण बघतोय आणि आज नितीश कुमार कुठे आहेत ते आपण बघतोय. एक काळ असा होता की लालू ज्यावेळेला सत्तेवर होते आणि पूर्ण मस्तीने त्यांचं राज्य चालायचं, अनाचाराने चालायचं. म्हणजे चीफ सेक्रेटरीला किंवा एखाद्या ओएडीला आपल्या तंबाखू मळायला द्यायची आणि ती त्याला नीट मळता नाही की त्याच्या अंगावर फेकायची तोंडावर, आणि हे तुला तंबाखू मळता येत नाही, तुला कशाला चीफ सेक्रेटरी केला, या पद्धतीने उपमर्द करायचा अधिकाऱ्यांचा. या प्रकारचं राज्य लालू प्रसादांनी चालवलंय. ते ज्यांनी जवळनं पाहिलं त्यांना कल्पना आहे. त्या काळात नितीश कुमार इतके सबसाईड किंवा सबड्यूड झाले होते, केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळायचं ते असायचे, राज्याच्या राजकारणात होते पण तितकं यश मिळत नव्हतं. आज लालू प्रसाद यादव पूर्ण असंगत होत चालले आहेत आणि नितीश कुमारांचा उद्याहून ते 20 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत. आणि त्यांची कारकीर्द जंगलराज संपवणाऱ्याची कारकीर्द, लॉ अँड ऑर्डर परत आणणाऱ्याची कारकीर्द आली, माता भगिनींना न्याय मिळवून देणाऱ्याची किंवा सन्मान देणाऱ्याची झाली. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि बिहार हा एकेकाळी सोन्याचा धूर निघणारी भूमी होती. तर मला असं वाटतं की 15-20 वर्षाच्या लालू प्रसादांच्या नरक राज्यानंतर किंवा जंगलराज नंतर नितीश कुमारांनी 20 वर्षात परिस्थिती सुधारवली असेल. क्राईम अजूनही आहे, पण एखादी गोष्ट बिघडली तर सावरायला खूप वेळ लागतो. तसं अजून काही काळ जर बिहार चांगल्या मार्गावर चालत राहिला, कारण आता ते इंडस्ट्रियलायझेशन करू असं म्हणतात, त्याच्याकडे लक्ष दिलं, शालेय विद्यार्थ्यांच्या किंवा एकूण स्पर्धा परीक्षांच्या अनेक पेपर फुटले, त्याच्यावर प्रशांत किशोरांनी राजकारण केलं. अर्थात त्यांची पहिली इलेक्शन आहे. ते काही काळाने ते मूळ धरतील जर सातत्याने काम केलं तर, कारण त्यांचा ऑडियन्स आहे सुशिक्षितांचे, ते नेते वाटतात ते भाजपचेच वोटबँक खाणार आहेत उद्या. त्यामुळे नितीश कुमारांनी काम केलं तर कदाचित बिहारचं सुद्धा उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश म्हणायचे तसा उत्तम प्रदेशकडे वाटचाल करेल आणि पूर्वीसारखं सोन्याचा धूर निघेल अशी आपण आशा करायला हरकत नाही. निश्चितपणे आपण येऊया दुसऱ्या पक्षाकडे. महागठबंधननी जे काय प्रचाराची यंत्रणा राबवली
तेजस्वी यादव, लालू प्रसाद ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांना प्रोजेक्ट करण्यात आलेलं होतं. आणि राहुल गांधींनी मतचोरी करता एक मोठी यात्रा काढली आणि संपूर्ण फोकस त्यांचा जो आहे तो बिहारमधून तरुणांचं होणारं पलायन, म्हणजे पलायनवाद आणि स्थलांतर, त्याला त्यांनी पलायनवाद असं म्हटलेलं होतं, आणि मतचोरी, या दोन विषयावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं होतं. आणि ते इतकं म्हणत होते की बाबा या दोन मुद्द्यावरतीच आम्ही इलेक्शन जिंकू, अशा पद्धतीने ते पिंजून काढल्यासारखं. म्हणजे राहुल गांधींनी 10-12 सभा घेतल्या, प्रियंका गांधींनी 10-12 सभा घेतल्या, आणि तेजस्वी यादवांनी तर अक्षरशः बिहार पिंजूनच काढला होता. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लालू प्रसाद यादवांना त्यांनी बाजूला ठेवलं या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये, किंवा त्याला फारसं पुढे येऊ दिलं नाही. पण एवढं सगळं असून म्हणजे हे तरुण मोदी आणि नितीश कुमार हे तुलनेने 75 पार केलेले नेते, आणि राहुल गांधी आणि तेजस्वी यादव तर आणखी तरुण आहेत, साधारणपणे 40 आणि 50च्या दरम्यानचे नेते. हे नेते लोकांना अपील करू शकले नाहीत, तरुणांना अपील करू शकले नाहीत. मतचोरीचा मुद्दा धुवून निघाला, अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला वाटते का? 2-3 गोष्टी अशा आहेत की एकीकडे मी मगाशी सांगितलं, महिलांच्या एम्पॉवरमेंटच्या ज्या काही योजना नितीश कुमारांनी केल्या वर्षानुवर्ष, त्याचे परिणाम दिसले. त्याच्यानंतर मागच्या 2 इलेक्शन्समध्ये दिवाळीच्या आधीच निवडणुका होऊन गेल्या, निकालही लागले. यावेळेला पहिल्यांदा असं झालं की आपल्या प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल, काहींना माहिती असेल की दिवाळीनंतर छठ पूजा जी असते 6व्या दिवशीची, त्याला बिहारमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कारण काय तर अख्ख्या पृथ्वीचा किंवा विश्वाचा हा जीवनदाता कोण आहे तर सूर्य आहे. सूर्यावर सगळं आपलं सौरमालाच आहे, आपण सौरमालेचे घटक आहोत पृथ्वी सुद्धा. त्यामुळे या सूर्य हा आपला प्रकाश देणारा आहे. एकूण वनस्पतींना सुद्धा त्यांचं अन्नधान्य तयार करायला, म्हणजे पानं हिरवी क्लोरोफिल जे असतं ते तयार करण्यासाठी जो सूर्यप्रकाशाची नितांत गरज असते. त्यामुळे पृथ्वीचा सगळा प्राण देणारा कोण आहे तर सूर्य आहे. त्या सूर्याची पूजा केली जाते छठ पूजेच्या वेळेला, आणि ती इतकी महत्वाची आहे बिहार या राज्यासाठी की बिहारमधले सगळे लोक की जे स्थलांतरित झालेले मजूर आहेत, म्हणजे मजूरच नाही तर IT मध्ये काम करणारे, UPSC IPS किंवा IAS होऊन बाहेर गेलेले नागरिक, किंवा वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी गेलेले, सरकारी नोकऱ्यातले, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाहेर गेलेले, असे सगळे लोक बिहारमध्ये परत येतात. आणि समजा आपल्या गावात नदी नसेल, अशा ठिकाणी राहता रिमोट, तर तिथे छोटा पाण्याचा स्रोत देऊन त्याच सूर्य बघून त्यात पूजा करतात. म्हणजे शेवटी ती अतिशय महत्वाचा सण आहे छठ पूजा, आणि तो छठ पूजा असतानाच्या काळातच निवडणूक झाली आता. त्यामुळे जे स्थलांतरित हा जो मुद्दा वापरला जातो आता मजुरांचा, ते लोक अनायसे बिहारमध्ये असणार होते. त्या काळात इलेक्शनचं शेड्यूल आलं तेव्हा ते थोडंसं इकडे तिकडे करून मतदानाला थांबले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला, आणि 10,000च्या स्कीममुळे महिलांचा टक्का वाढला. मग त्याच्यात पण काही जी सर्वेक्षणं आली, त्याच्यात काहींनी जे सर्वे केले त्यात असं दिसलं की तरुणाईचा ओढा तेजस्वींकडे आहे. तुम्ही म्हणताय तसं मोदी आणि नितीश कुमार हे तुलनेने म्हातारे आहेत, त्यामुळे तरुणाईचा ओढा जो आहे तो तेजस्वींकडे जास्ती आहे, 60% आणि 40% नितीश कुमारांकडे. त्याचं कारण असं की तरुणांमध्ये सुद्धा जे बाहेर काम करतात त्यातले मजूर वर्गाचा विचार वेगळा असतो, ITतल्या माणसाचा वेगळा असतो, IAS माणसाचा वेगळा असतो. आपल्याकडे परदेशात जाऊन आलेली जी मुलं असतात त्यांना पॉलिसीज मधले चेंजेस कळतात, तेवढे इथल्या काम करणाऱ्या तरुणाला कळेल असं नाही, कारण त्यांनी जग पाहिलेलं असतं. तसं बिहारमधनं बाहेर जाऊन आलेल्या तरुणाला हे कळलंय की जंगलराजमधनं विकासाकडे वाटचाल केली तरच बिहारचं वाईट होईल, म्हणून त्यातले काही लोक नितीश कुमारांकडे गेले असतील. त्यांच्यात ती विभागणी झाली नितीश कुमार आणि तेजस्वी अशी, म्हणजे एक गट तेजस्वींकडे गेली नाहीत ती मत, हे उघड उघड दिसतंय. आणि आता तर वाटतं जास्ती प्रमाणातच नितीश कुमारांकडे गेली. दुसरं असं की महिलांचा जो ओढा आहे तो एकीकडे लाडकी बहीणसारखे 10,000 आणि दुसरीकडे अनेक स्कीम्स, त्यामुळे महिलांनी मतदान दिलंय. त्यामुळे हे दिसतंय. पण राहुल गांधींचं काय आहे की त्यांनी मतचोरीचा मुद्दा शेवटपर्यंत मांडला. तुम्ही आधीपासून सांगतो टेक्निकल मुद्दा आहे. निवडणूक आयोगाशी भांडण करून तुम्ही भाजपला हरवू शकत नाही. भाजपशी लढण्यासाठी प्युअर पॉलिटिकल मुद्दे घ्यायला पाहिजेत, आणि हा पॉलिटिकल मुद्दा असं मला आजही वाटत नाही. दारिद्र्य, बेरोजगारी, सुशासन, लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था, क्राईम रेट, हे सगळे विषय घेऊन अटॅक करायला पाहिजे. नितीश कुमारांच्या राज्यात काही वैगुण्य नसतील असं नाही, महाराष्ट्रात तर इतके मुद्दे हाती देत आहे सरकार, तरीही विरोधक काही करताना दिसत नाही. त्यामुळे विरोधकांना जनतेने जो मॅन्डेट दिलाय विरोधकाची भूमिका करायचा, तो ते प्रामाणिकपणे करताना दिसत नाहीत, म्हणून ही परिस्थिती निवडणुकीच्या वेळी उद्भवते. त्यामुळे ऐनवेळी जनरल नॉलेजचं पुस्तक वाचून परीक्षा देता येत नाही. तसं यशस्वींनी मागच्या वेळेला तेजस्वी यादवांनी मागच्या निवडणुकीला विधानसभेच्या ऐनवेळी जसं पृथ्वीराज चव्हाणांनी ऑर्डिनन्स आणला तसं 5 लाख नोकऱ्या देईन सरकारी असं म्हणलं. सरकारी नोकरी म्हणलं की माणसाला बरं वाटतं,
पण बिहारची जनता सुजाण आहे. त्यांनी तेजस्वींना काही लोकांनी पाठिंबा दिला तरी यावेळेला तो त्यांचा नॅरेटिव्ह कुठेही चालला नाही, त्यांनी शब्दही काढला नाही, कारण ते देणं अवघड आहे माहिती आहे आणि नितीश कुमारांचं राज्य चांगलं चाललंय हे माहिती आहे. त्यामुळे त्यांचा देखील जो भर होता तो शेवटच्या टप्प्यात नितीश कुमारांना कसं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आहे. म्हणजे यांना निवडून दिलं तर नितीश कुमारांना करणार नाही, बिहारवर अन्याय करणारे मोदी आणि शहा हा मुद्दा त्यांना मांडायला लागला आणि तिथे बिहारच्या जनतेच्या लक्षात आलं की यांची निवडणूक चालली हातातनं. तसं जर असेल तर बिहारची जनता तितकी सुजाण आहे की हरणाऱ्याला मत देणार नाही. आणि तेच प्रशांत किशोरांच्या बाबतीत दिसतंय की त्यांनी पहिली निवडणूक लढवली त्या मानाने चर्चेत ते खूप राहिले, पण शेवटी त्यांना 2-3 निवडणुका केल्यानंतर यश मिळेल, एका रात्रीत यश मिळत नाही हेच पुन्हा सिद्ध झालंय. आणि राहुल गांधींचा प्रचाराचा रोखच पूर्ण चुकला असं मला वाटतं. आणि तो मी आज म्हणत नाही, गेल्या 5-7 व्हिडिओज मध्ये बोलतोय की इलेक्शन कमिशन, संविधान किंवा मतचोरी हे मुद्दे लोकांना तितकेसे पटत नाहीयेत. हे त्यांनी आता ओळखायला हवं आणि आत्मपरीक्षण करायला हवं. काँग्रेसला मी सल्ला देणं इतका मोठा नाही, परंतु चुकीची जबाबदारी स्वीकारताना, अपयशाची जबाबदारी स्वीकारताना ते दिसत नाहीयेत की त्यांनी खुल्या दिलाने पुढे येऊन स्वीकारलं पाहिजे की हा माझा पराभव आहे किंवा माझा मुद्दा लोकांना पटत नाहीये. आजही जर ते म्हणत राहिले की इलेक्शनमध्ये गोडबडी आहेत, 65 लाख लोक वगळले, तर लोक त्याच्यावर हसतील आणि सोडून देतील आणि असेच पराभव त्यांना पुन्हा सामोरं जावं लागेल. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे कोर्स करेक्शन करणं, झिरोपासून सुरुवात करणं आणि लोकांच्या जाऊन सुरुवात करणं. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसने बिहार किंवा युपी सारख्या राज्यांसह मोठ्या राज्यांमध्ये आपल्या बळावर निवडणुका लढल्या पाहिजेत, तरच त्यांना वाढीला स्कोप आहे. म्हणजे त्यांना वाढीला वाव आहे, पण ते वाढायचं नाही असं ठरवून कोणाच्या तरी कुबड्या घेऊन लढतायत, तेव्हा त्यांची वाढ खुंटत जाते, ही अडचण आहे. निश्चितपणे. आताच आपण येऊया थोडंसं त्या बिहारच्या निवडणुकीच्या थोड्याशा पुढच्या मुद्द्याकडे, कारण आता आपण थोडंसं विश्लेषण केलं तिथल्या प्रचाराचं, तिथल्या मुद्द्यांचं, कोणी किती जागा वाटप केलं, कोणी प्रचाराचे कोणते मुद्दे समोर आणले. आता पुढचा मुद्दा उपस्थित होईल की एनडीए जिंकली तर खरी, आता मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा आहे. कारण आत्ताच्या घडीला जसे सर्वेक्षणाचे अंदाज आलेले होते त्यातल्या काही लोकांनी अगदी 209 पर्यंत जागा जातील असं म्हटलं होतं, त्यांना अर्थात लोकांनी वेळात काढलं होतं, पण साधारणपणे 148-149 सरासरी निघत होती एनडीएच्या वाट्याला आणि 90च्या आसपास सरासरी निघत होती ती महागठबंधनच्या वाट्याला. प्रत्यक्षात त्यापेक्षा उलटफेर झालेला आहे. म्हणजे ओरिसा, पूर्वी बिहारमध्ये अशा पद्धतीचे जे अंदाज आलेले होते तेही चुकलेले होते, हरियाणामध्ये अंदाज आले होते तेही चुकलेले होते, मात्र यावेळेला अगदी ते तंतोतंत खरे होताना दिसत आहेत. हा भाग होत असताना 95 जागांच्या आसपास भाजप आहे, त्याच्या पाठोपाठ 84 जागा, म्हणजे गेल्या वेळेला 1 नंबर आरजेडी होतं, 2 नंबर भाजप होतं, 3 नंबर जेडीयू होतं. आताच्या घडीला 1 नंबर भाजप आहे, 2 नंबर जेडीयू आहे आणि आरजेडी जे ते अगदी खाली, म्हणजे अगदी 33-34-30च्या आसपास होताना दिसते आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस नामशेष होताना दिसते आहे. जेमतेम 5 जागा सुद्धा त्यांच्या हाताला लागत नाहीत अशी परिस्थिती आहे आज. या परिस्थितीमध्ये भाजपा नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल का, आणि जर केलं नाही तर नितीश कुमार अन्य पद्धतीची महाराष्ट्रासारखी मोड बांधण्याचा प्रयत्न करतील का, किंवा व्हाईस वर्सा भाजपा नितीश कुमार यांना बाजूला ठेवून अन्य लोकांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतील का. कारण राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही. राजकारणामध्ये काही जरी सांगता येत नाही हे खरं असलं तरी जसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र येणार नाहीत, बाकी कुणी येऊ शकतं असं मी म्हणलं होतं. कारण उद्धव ठाकरेंनी मला अमित शहानी फसवलं, 2.5 वर्ष शब्द दिला होता मुख्यमंत्री करायचा, तो ते करत नाहीयेत म्हणून मी चाललो म्हणून ते काँग्रेस आणि एनसीपीकडे गेले 19च्या निकालानंतर विधानसभेच्या. आज तीच परिस्थिती बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नाही एनडीएने. नितीश कुमार हे सिटिंग किंवा विद्यमान मुख्यमंत्री होते निवडणुकीला जाताना, आणि आज निवडणूक जिंकली आहे तुम्ही, मग त्यांना बदलायचं काय कारण आहे, हा एक मुद्दा. पण दोन्ही पक्ष अलायन्स पार्टनर आहेत, म्हणजे महायुतीतले घटक दल आहेत. त्या घटक दलांमध्ये लोकजनशक्ती पार्टी आहे चिराग पासवानांची, जितना मांझींचा पक्ष आहे, ते छोटे पक्ष आहेत, पण मुख्य पक्ष भाजप आणि जनता दल युनायटेड आहे. आणि जर जनता दल युनायटेड आणि भाजपने 101 जागा लढवल्या आणि त्यातल्या जास्ती जागा भाजपने जिंकल्या, समजा स्ट्राईक रेट जास्ती आहे त्यांचा, तरी देखील जर नितीश कुमारांना त्यांनी मुख्यमंत्री केलं नाही तर नितीश कुमारांकडे सगळे ऑप्शन ओपन असतात, कारण त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष 100च्या आत आहे आता, ते काही 100च्या 100 जागा जिंकत नाहीयेत. त्यांनी 100 जरी जिंकले 101 लढवलेल्या, तरी त्यांना बाजूला ठेवून सरकार होऊ शकतं का, तर थेरटिकली होऊ शकतं. म्हणजे भाजपचे 101 सगळे जिंकून आले, त्यांना बाजूला ठेवून उरलेले किती, तर उरलेले 142 ते एकत्र आले तर भाजपला सत्तेवर ठेवू शकतात. हेच मी 19 साली म्हटलं होतं. पण भाजप तेजस्वींकडे जायची शक्यता मला कमी वाटते, तेजस्वी का राहुल गांधींकडे तुलनेने कमी वाटते, कारण ते देशाला काय उत्तर देतील मोदी. त्यामुळे विश्वासघात जर नितीश कुमारांनी केला तर ते पलटूरामच असं म्हणता येतं.
पण नितीश कुमारांना असं ॲगनाईज करणं किंवा त्यांना रुष्ट करणं हे भाजपला परवडणार नाही. त्याचं कारण असं, त्यांनी असं टोकाचं पाऊल घेतलं तर ते 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यामुळे ते 5व्यांदा होतील मुख्यमंत्री. आणि नाही झाले समजा, त्यांचं काही बिघडत नाही फार, पण ते जर बाहेर पडले, वेगळे राहिले आणि तेजस्वींकडे गेले आणि मुख्यमंत्री झाले, किंवा तेजस्वींनाच केलं त्यांनी बाहेरनं पाठिंबा देऊन नैतिक भूमिका घेत, तर भूमिका नैतिक घेतल्यासारखं वाटेल भाजपचा पराभव होईल एकीकडे, राज्यात जिंकून सुद्धा निवडणुका, त्याच्या पलीकडे त्याची रिपरकशन काय होतील. जर तिथे तेजस्वी मुख्यमंत्री आणि नितीश कुमार उपमुख्यमंत्री किंवा बाहेरनं पाठिंबा राहिले, तर आज केंद्रातल्या सरकारचा पाठिंबा चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांनी काढला, आणि तोच प्रयोग जो उद्धव ठाकरेंनी केला, तो प्रयोग केंद्रात झाला की भाजपचे 240 खासदार आहेत, त्यांना एकट्याला आयसोलेट करायचं आणि बाकीच्यांनी एकत्र यायचं, तर केंद्रातलं सरकारही धोक्यात येऊ शकतं. आज ही शक्यता कुणीही बोलताना दिसत नाही, कारण लोकांना वाटते फार फेज किंवा टोकाचं बोलतायत, पण राजकारणामध्ये अशक्य काहीही नसतं. आणि एक क्षण लागतो, पत्त्याचा बंगला जसा करायला वेळ लागतो, एक धक्का लागला, वारा लागला, फॅन लावला तरी कोसळतो. कारण हे सरकार वल्नरेबल आहे मोदींचं. 240 जागा आल्या तेव्हाच लोक म्हणत होते की हे वर्ष 1.5 वर्ष आल्यानंतर प्रॉब्लेम येईल. कारण काय, ते कुबड्यांचंच सरकार. आणि कुबड्या कोणाच्या आहेत? नितीश कुमार आणि चंद्रबाबूंसारख्यांच्या कुबड्यात, की जे दोघे भरोशाचे नाहीत. चंद्रबाबूंना आज काही कारण नाही, ते का टिकून आहेत, तर आंध्र प्रदेशला सरकारच्या पैशाची गरज आहे. समजा भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून बाकी सगळे एकत्र आले आणि सरकार बनवलं, त्यांना हे प्रॉमिस घेताच येईल की बिहार आणि आंध्र यांच्यामुळे सरकार येते, आम्हाला जास्तीत जास्त निधी द्यायला पाहिजे, जसा मोदींनी दिला होता. ही सगळी बार्गेन करून भाजपचं सरकार जाऊ शकतं. आणि भाजपच्या लोकांना जे मला इथे सांगतोय तावातावानी, तर ते मोदी अमित शहाना नक्की कळत असणार, त्यामुळे ते ताणतील थोडं. आता जसं शरद पवारांनी त्यांच्या जागा जास्ती असताना 2004 साली उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि सगळी महत्वाची खाती आपल्याकडे घेतली, तशा प्रकारचा प्रयोग आता जनता दल युनायटेडचे आमदार कमी असल्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद देतोय पण आम्हाला महत्वाची खाती हवीत, असं बार्गेन कदाचित भाजपवाले करतील. पण त्यांनी जर नितीश कुमारांना करायचं नाहीच अशी भूमिका घेतली तर काही होऊ शकतं. त्यामुळे आत्ताच हे पत्ते ओपन आहेत, ते ओपन गेम, ओपन एंडेड गेम सारखं होईल असं मला या क्षणी वाटतं. म्हणजे नितीश कुमार टोकाची भूमिका घेतील का सांगता येत नाही, काही भूमिका घेतील. त्यामुळे बिहार आहे, काही होऊ शकतं, राजकारण आहे, काही होऊ शकतं. बरोबर, मरता क्या न करता अशी परिस्थिती होऊ शकते. आपण वाट पाहूया, कारण घोडा मैदान जवळ आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. आपण त्यावेळेला त्याच्यावरती स्वतंत्रपणे नव्याने चर्चा करूया. आपण येऊया थोडंसं महाराष्ट्राकडे, कारण बिहारची निवडणूक आता संपलेली आहे, त्याचे विश्लेषण होत राहतील, आपणही करूया भविष्यामध्ये. आपण महाराष्ट्रामध्ये येऊया. महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये अशी परिस्थिती, म्हणजे 2-3 गोष्टी महत्वाच्या घडलेल्या आहेत. त्या घडल्या नाही घडल्या लोकांना माहिती नाही, आपल्याला पण केवळ ऐकीवच माहिती. आपण पण त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा पण महत्वाचा मुद्दा आहे. एक तर मुद्दा असा आहे की सत्तेतून बाहेर पडेल अशा पद्धतीची धमकी अजित पवारांनी दिली असं बोललं जातं आहे. वर्षावरती झालेल्या बैठकीमध्ये जर पुण्याचा जमीन घोटाळा जर बाहेर काढला गेला किंवा काही मला किंवा माझ्या मुलाला जर काही त्रास झाला तर अशा पद्धतीची एक चर्चा. आणि अर्थात ही चर्चा काँग्रेसचे नेतेच बोलून दाखवत आहेत, हा एक आरोप होतो आहे. दुसरा, चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क विभाग येतो. त्या मुद्रांक शुल्क विभागाने करार रद्द करण्याकरता 42 कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावलेली आहे. मुद्रांक शुल्काचे अधिकारी जाहीरपणे माध्यमाला सांगता आहेत की अशा पद्धतीने जर करार रद्द करायचा असेल तर झालेलं नुकसान दुपटीने वसूल केलं जातं आणि त्या पद्धतीने नोटीस दिलेली आहे, तर ती नोटीस तपासून बघावी लागेल अशा पद्धतीचं विधान करतात. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्याच्यापासून फारकत घेऊन नाही ती नोटीस बरोबरच आहे अशा पद्धतीचा खुलासा देखील करतात. म्हणजे नेमकं चाललं आहे काय, हा एक भाग. दुसरा महत्वाचा मुद्दा, जिथे आयटी पार्क होणार आहे अशा पद्धतीचं भासवून एक प्रमाणपत्र दिलं जातं अजित पवारांच्या मुलाला किंवा त्यांच्या कंपनीला, आणि म्हणून स्टॅम्प ड्युटी तिथली माफ केली जाते. तर असं प्रमाणपत्र देणारं आहे कोण? आणि अशा पद्धतीने जो व्यवहार रजिस्ट्रेशन होतं तर त्यांच्यावरती पुढे मी काही कारवाई होताना दिसत नाही. अर्थात त्याकरता समिती नेमली गेलेली आहे, ती समिती त्याच्यानंतर शोधून काढेल. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवी. लोकांनाही हे कळायला हवं की अजित पवार अशा पद्धतीची धमकी देऊ शकतात का, आणि जर दिली असेल तर अशा पद्धतीने सरकार इतकं कमजोर आहे का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकांसमोर जाताना आपण काय सांगू शकतो. त्यातला महत्वाचा भाग असा आहे की हे जे पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणाचा मुद्दा आला माध्यमातून गाजतो गेले 8 दिवस 10 दिवस, त्याच्यामध्ये अक्षरशः कुठल्याही कायदाप्रेमी माणसाला किंवा लोकशाही मानणाऱ्या माणसाला फक्त आणि फक्त चिंता वाटावी किंवा भीती वाटावी इतकं ते डील भयंकर आहे. म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये आपण
थेट जाऊन प्रत्येक कागद स्वतः पाहिलेलं नाही, पण जे काही पब्लिक डोमेनमध्ये आलंय किंवा सार्वजनिक डिस्कोर्समध्ये आलंय ते इतकं भयंकर आहे की अजित पवारांच्या मुलाची कंपनी आहे, त्यात 99% समभाग त्यांचे आहेत, 1% आहे त्यांच्या मामेभावाचे आहेत. त्यांच्या मामेभावांनी ते डील केलंय, कागद केलाय. तो कागद जो दस्त झालाय तो दस्त होताना त्याला मुद्रांक शुल्क माफ केलं. मुद्रांक शुल्क हो स्टॅम्प ड्युटी आणि आहे ₹500 नाही 60% त्याला हे असतो ना प्रॉपर्टी आपला जीएसटी. तर तो 60%चा 21 कोटी होतो 300 कोटीचा, तो माफ केलाय का? तो उद्योगाच्या अंडर आयटी पार्क करणार वगैरे. तर ते प्रपोज्ड आयटी पार्क आहे मुळामध्ये. जसं ते आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुमार म्हणाले ना की या डीलमध्ये किंवा या प्रकरणामध्ये काय काय बेकायदेशीर गोष्टी आहेत, ते म्हणजे काय कायदेशीर आहे सांगा, इतकी परिस्थिती आहे. काल दमानी आहेत, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं अजित पवारांनी राजीनामा द्यावा. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्यांचे जे दावे आहेत त्याच्यामध्ये कंपनी ऍक्ट नुसार तो जो काही कागद झालेला आहे, दस्त झालेला आहे, तो रद्द करायचा अधिकार सरकारला नाही, तो कोर्टात जाऊन करायला लागते प्रक्रिया. म्हणजे इतक्या त्याच्यामध्ये विसंगती आहेत, इतक्या चुकीच्या गोष्टी घडल्यात की किती सांगाव्यात अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज पार्थ पवारांना 55 लाख पगार, त्यांच्या 1% समभाग असलेल्याला 55,000 पगार, कुठलंही प्रोडक्शन नाही, मॅन्युफॅक्चरिंग नाही, सर्व्हिस नाही. त्यांनी काहीतरी इंटिरियरची कामं घेतील, 55 लाख पगार त्यांना परवडतोय. 1 लाख रुपयाचं भांडवल आहे आणि त्याच्यात ते 300 कोटीची जमीन खरेदी करतायत. म्हणजे त्याच्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी ज्या महिलेकडे आहेत त्यातल्या काही खऱ्या आहेत, खोट्या आहेत, बोगस आहेत, संशयास्पद आहेत, वादग्रस्त आहेत. म्हणजे एक ना एक. दुसरी गोष्ट, सरकारी पातळीवर कलेक्टर साहेबांकडे पत्र गेलेलं आहे, त्यांना त्याची कल्पना आहे असं काहीतरी होतंय. अजित पवार म्हणतात मुलं सज्ञान झाली की आपला व्यवसाय करतात, त्यामुळे मला कल्पना नाही तो काय करतोय ते, त्याचा वेगळा वेगळा व्यवसाय आहे. दुसरीकडे धाकटा मुलगा जो आहे तो बारामतीतनं निवडणूक लढवणार नाही नगर परिषदेची, असं अजित पवार सांगतात. म्हणजे पार्थ पवार सज्ञान आहे सगळे व्यवसाय करायला, आणि जय पवार जो आहे तो अज्ञान आहे का की ज्याच्याविषयीचा निर्णय अजित पवार घेतात. म्हणजे कुठलीही गोष्ट सरळ नाहीच आहे. म्हणजे अजित पवार वित्तमंत्री आहेत, त्यामुळे जे ऍक्टिव्हिस्ट आणि राजकीय लोक टीका करतायत की समजा राज्याची जमीन आहे मालकीची तांत्रिकदृष्ट्या, ती विकली जाते कवडीमोल भावाला किंवा काहीतरी गडबडी करून, हे राज्याचं नुकसान आहे ना. तर राज्याच्या तिजोरीला आज जर 42 कोटीचा किंवा 21 कोटीचा नुकसान होत असेल तर अजित पवारांची अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आहे. बिलकुल जबाबदारी. मग ते त्याची चौकशी करायची म्हणजे म्हणतात मी शहानिशा करेन काय ते, आणि मग तुम्हाला सांगेन माध्यमांना. त्याच्यानंतर सुप्रिया सुळे काय म्हणतात, माझा तो पार्थशी मी बोलले, तो म्हणला मी काही चुकीचं केलेलं नाही, तेव्हा तो चुकीचं करेल असं मला वाटत नाही. आता एवढी सहानुभूती नाही त्या इतर लोकांच्या आरोपांवर बोलतात का सुप्रिया सुळे? म्हणजे आपला तो बाबा आहे दुसऱ्याचा ते कार्टा, अशी परिस्थिती आहे. आज सुप्रिया सुळेंना हे परवडेल कारण त्या विरोधी पक्षात आहेत, पण सत्ताधारी पक्षात कॅबिनेट मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असताना अजित पवार सरळ सरळ पक्षपातीपणा करून मुलाची बाजू घेत असतील तर ते काही योग्य नाहीये. म्हणून मागच्या आठवड्यात त्या एपिसोडमध्ये आपल्या म्हणत होतं की त्यांनी राजीनामा द्यायला हवा. आज परिस्थिती अशी आहे की ते देवेंद्र फडणवीसांना भेटून गेल्यानंतर त्यांनी धमक्या दिल्या अशा बातम्या बाहेर येतात. त्या कुठनं येतात तर पत्रकारांना कुणीतरी भेटतो आणि सांगतो, ते काही स्वतः रेकॉर्डवर म्हणत नाहीयेत. सत्ता सोडायची कोणाची इच्छा नसते, अजित पवार तर सोडतील असं मला बिलकुल वाटत नाही. तेव्हा सगळे तांत्रिक कारणं दाखवली जातील. जी चौकशी समिती गेली त्याच्यात कोण आहे? पुण्याचे कलेक्टर आहेत, लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड्सचे लोक आहेत, मुद्रांक शुल्क आणि याच्याशी संबंधित, त्याच्यानंतर डिव्हिजनल कमिशनर आहेत, त्यानंतर एक मंत्रालयातले सचिव आहेत, अतिरिक्त खारगे आहेत. आता हे सगळे लोक आहेत, हे लोक कसं अजित पवारांच्या मुलाला अडकवतील? तटस्थ यंत्रणेमार्फतच करायला पाहिजे, आणि ती होईपर्यंत अजित पवारांनी लांब राहिलं पाहिजे पदापासनं, असं स्पष्टपणे मला वाटतं. आणि तुम्ही या राज्यामध्ये काय दावे करता की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे? कुठला पुरोगामीपणा आहे हा? म्हणजे महारवतनाची जमीन आहे, आज वतनं राहिलेली आहेत, ती अबॉलिश झालेली आहेत, पण मूळ जे मालक आहेत त्यांच्या पॉवर ऑफ अटर्नी घेतल्यात, त्यांना दिलेले चेक एखादा बाउन्स झालेला तो दाखवतो जुना. जी महिला जिने पॉवर ऑफ अटर्नी घेतली तिने दिशाभूल करून खोटं सांगून घेतली असा त्यांचा दावा आहे. हे सगळं जमिनीबद्दल. सरकारी यंत्रणेने काय केलंय तर एकीकडे उद्योग खातं म्हणते, उद्योग खात्याने माफ केलंय त्यांना कर, कारण त्यांनी आयटी पार्क उभारायचं ठरवलंय, प्रपोज्ड आयटी पार्क आहे. अजित पवार काय म्हणतात, हे सगळं झाल्यावर व्यवहार झालाच नाहीये, पैसे दिलेच गेले नाहीत, नुसता एक कागद झालाय. म्हणजे आज कुठलाही व्यवहार न होता, काही न होता कागद तयार कसा होतो? आज महाराष्ट्रामध्ये जी काही 14 कोटीची पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 4 कोटी घरं असली तर त्यांच्या घरात जे काही मुलाचा जन्म होतो त्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट काढायला काय यातायात करायला लागते बघा जाऊन सरकारी यंत्रणेत. आणि इथे 300 कोटीच्या जमिनीचा कागद असा हातात तयार होतो. सगळे जे त्या फाईलमध्ये शेरे आहेत सरकारी यंत्रणांना दिलेले ते त्वरेने करा, लवकर करा, त्वरित करा. म्हणजे काय अशी काय घाई आहे? आणि ही काय जगा वेगळी केस आहे की याच्यामध्ये घाई करायची? एवढं सगळं करून हे केस आहे, नामा निराळे राहत आहेत.
म्हणजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे पार्थ पवारांवर गुन्हाही दाखल होत नाही, कारण ते जे त्यांचे मामे भाऊ आहेत त्यांनी जो व्यवहार केलाय किंवा सही केली आहे ती कंपनीच्या वतीने केली आहे. कंपनी विरुद्ध गुन्हा पाहिजे आणि एक ट्रस्टी कंपनीचा करतो किंवा डायरेक्टर करतो तेव्हा तो सगळ्या डायरेक्टरच्या वतीने करत असतो. एखाद्या कंपनीचे सगळे डायरेक्टर सह्या करायला येत नाहीत, जो सिग्नेटरी आहे तो करतो. याचा अर्थ पार्थ पवारही तितकेच जबाबदार आहेत ना. त्यामुळे या सगळ्यामध्ये सरळ सरळ म्हणजे आणि राजकीय अर्थ त्याचा काय आहे तर मनमोहन सिंग हे 2004 ते 9 पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं कॅरेक्टर आणि निष्कलंक होतं, त्यांच्यावर कोणी भ्रष्टाचाराचे आरोप करत नव्हते. 9 ते 14 मध्ये त्यांच्या घटक दलांचे जे आहेत म्हणजे TR बालू आणि याच्यासारखे सगळे लोक डीएमकेचे त्यांचे भ्रष्टाचार हे 2G 3G 4G स्पेक्ट्रम पुढे काय सिद्ध झालं नाही, पण ते आरोप मनमोहन सिंगांना चिकटले आणि त्यांच्यावर काय आरोप केला गेला ते भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात. आज तीच परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा 14 ते 19 कार्यकाळ तुलनेने खूप चांगला होता. आता गेल्या 1 वर्ष अजून त्यांचं होतंय, म्हणजे डिसेंबरमध्ये मला वाटतं त्यांनी शपथ घेतली. 1 वर्ष पूर्ण होताना इतक्या प्रकारच्या भानगडी झालेल्या आहेत. शिरसाटांचं प्रकरण आहे, त्यानंतर ते गायकवाडांचं प्रकरण आहे वेटरला मारल्याचं, त्याच्यानंतर तानाजी सावंतांचं काहीतरी वक्तव्य येतात, त्याच्यानंतर माणिकराव कोकाट्यांचं प्रकरण आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांना भिकारी म्हणले, एकदा सरकारच भिकारी आहे म्हणले. एवढं सगळं करून त्यांचं फक्त खातं बदललंय. म्हणजे शेतकऱ्यांना आणि सरकारला भिकारी म्हणणारा माणूस कुठल्या तरी खात्याचा मंत्री आहेच पुन्हा अजूनही. तर ही आज अवस्था आहे. कारण काय तर त्यांना त्यांची मजबुरी आहे. अजित पवारांना बरोबर घेतलं, ही मजबुरी आहे, राजकीय अपरिहार्यता आहे. तर त्या अपरिहार्यतेची फळं आपली स्वतःची प्रतिमा खराब करून देवेंद्र फडणवीसांना मिळत आहेत, बाकी काही नाही. आणि हा त्या सगळ्याचा अन्वयार्थ आहे. या प्रकरणात चौकशीतनं काय येणार आहे पुढे कुणीही सामान्य माणूस विश्वास ठेवणार नाही, कारण चौकशी समितीच तुमची आहे. ती दुसरीकडे दमानियाबाई स्वतः जज झाल्यासारखं बोलतात. कारण काय तर राज्यकर्ते त्या लेवलचे आहेत, त्यामुळे त्या वाटेल ते त्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये काही वेळा ताळतंत्र सोडून बोलतात. पण कुणी कोणाला काय बोलायचं आणि काय सांगायचं, जो माझा डोमेन नाही, माझा जो अधिकार नाही, त्याच्यावर मी त्यांना घरी घालवल्याशिवाय राहणार नाही, हे ठीक आहे. पण तुम्ही जजमेंट पास करताय ते गुन्हेगार आहेत असं मला इथं स्पष्टपणे असं दिसतंय की नेपोटिझम आणि करप्शन ह्या दोन्हीचं मूर्तिमंत उदाहरण आत्ताच्या सरकारमध्ये दिसतंय आपल्याला वेळोवेळीच्या प्रकरणांमध्ये. आणि त्या सगळ्यांना पाठीशी घालण्यातच आत्ता सरकार स्वतःची धन्यता मानून घेते. तेव्हा सरकारची प्रतिमा राजकीय दृष्ट्या विचार करता खराब होतीये आणि अजित पवारांनी ही चौकशी होईपर्यंत लांब राहिलं पाहिजे. या चौकशीतल्या लोकांच्या नेमणुकीबद्दल सुद्धा खूप वाद होणार आहेत. त्याचं कारण असं की ज्या लोकांकडे चार्ज आहे, कलेक्टरच्या अखत्यारीतला विषय, मुद्रांक शुल्काच्या अखत्यारीतला विषय आहे, त्या सगळ्या लोकांना चौकशीला तुम्ही नेमता ते कसं गुन्हेगार ठरवतील पार्थ पवारांना. निश्चितपणे त्याच्यावर लोकांना शंका येणारच आहे. निश्चितपणे मंडळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आणि सत्ता मिळवण्यासाठी सगळ्या लोकांना बरोबर घेतल्यानंतर जी परिस्थिती आज देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, 2/3 पेक्षा अधिक पद्धतीचं बहुमत ज्यांच्याकडे आहे, अशा देवेंद्र फडणवीसांना आपल्या मंत्र्यांच्याच वेगवेगळ्या कृत्यांसाठी जबाबदार धरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना धड उत्तर देता येत नाहीत. केवळ चौकशी आणि चौकशी करत त्यांना क्लीन चिट द्यावी लागते आहे, ही परिस्थिती आहे. धनंजय मुंडेंचं तेच झालं. आताच्या घडीला खुद्द अजितदादांचं हे होताना दिसतं आहे. हीच परिस्थिती बिहारचा निकाल जेव्हा लागतो आहे, या बिहारच्या निकालाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळणार आहे, या बहुमताच्या संदर्भामध्ये पुन्हा तिथे असलेले जे काय घटक पक्ष आहे हे नितीश कुमारांसमोर नेमकी काय परिस्थिती निर्माण करून ठेवणार आहे, हे सगळं सुरू असताना तिकडे दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात जे शिवसेनेचा जे वाद होता, याच्या संदर्भात पुन्हा एकदा तारीख पडली, पण पुन्हा तारीख पे तारीख सुरू आहे. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हे राजकारण आहे. राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि हे होत असताना आताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होऊन जातील आणि मग निवडणुकीच्या चिन्हाच्या संदर्भात ती तारीख होणार आहे, सुनावणी होणार आहे. ती सुनावणी काही जरी झाली तरी सुद्धा एकदा हत्ती मांडवा खालून निघून गेल्यानंतर शिल्लक हातामध्ये काहीच राहणार नाही, केवळ ती एक फॉर्मॅलिटी शिल्लक राहणार आहे, अशी सध्या आत्ताच्या घडीला परिस्थिती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी होत राहतात, या गोष्टींवरती आपण चर्चा करतो. या चर्चाचा अर्थ तुम्हाला अन्वयार्थ समजावून सांगायचा प्रयत्न करतो. आजची चर्चा देखील त्याचाच एक भाग होती. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.